मस्त वॉटरफॉल आहे. माळशेजला आलो आणि पाऊस नाही येणार असं होऊ शकतं का? मेंदूवडा मेंदूवडा मेंदू नाही, मेदूवडा. मेदूवडा हां ठीक आहे. आणि आताच आम्ही जे काय खाणार आहे ते आत्ताच. हा बघा, आज तो डोंगर आपण लांबून बघत होतो. दिसतोय का तुम्हाला? स्वराज्य संकल्प श्रीमंत शहाजी राजे भोसले प्रवेशद्वार. शिवनेरीचे प्रवेशद्वार आलेलं आहे. आपल्याला शिवनेरी क्रॉस करून जायचं आहे भीमाशंकरला. पण आहे तिकडे तरी पण हे बघा, एक नंबर आहे. एकदम टॉपला पोहोचलोय आपण, एकदम टॉप. बाप, आता मग परत जायचंय. किती पण लेट झालं तरी घरीच जायचं आपल्या. अल्टिमेट जर्नी विथ झरेकर मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप दिवसानंतर स्वागत आहे. आज आपण आहोत आता भीमाशंकरच्या या देवस्थाना ठिकाणी आपण प्रस्थान करणार आहोत. आपला मोटो व्लॉग असणार आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चला भेटूया डायरेक्ट मोटो व्लॉगवर. सडनली प्लॅन आहे हा. सडनली प्लॅन आहे आपला, नो प्लॅन्स. ओके चला चला आता भेटू मोठं ब्लॉगवर. ओके, चॅनलला सबस्क्राईब करा. खूप दिवसांतर व्हिडिओ येतो आपला. कुठंतरी कामातून वेळ काढून आम्ही जरा हा प्लॅन केला आहे. आता हळूहळू असा प्लॅन करू. ओके चला, कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल पाऊस खूप आहे आणि सध्या आम्ही मुरबाडच्या अगोदर एका पेट्रोल पंपवर थांबलेलो आहे वॉशरूमसाठी. पाऊस भरपूर आहे, पूर्ण ओला चिंब झालेलो आहे, पूर्ण ओला झालेलो आहे. आणि श्रावणी तिकडे ग्रुपचा फोटो काढते त्यांचा. तर पूर्ण नको नको तिथे पाणी गेलेलं आहे. तर आता डायरेक्ट आपण आता ब्रेकफास्ट करायला थांबू. आता बघू कुठे जागा बघू. ब्रेकफास्ट करण्यासारखी अजून काय जागा भेटली नाही आपल्याला, कारण अजून काय एवढ्याच लवकर दुकानं उघडलेली नाही. आता वाजलेली आहे 8. ठीक आहे, चला भेटू आता पुढे. हॅलो, फायनली आपण प्रांजलीमध्ये जेवायला बसलो आहे. मॅन्डेटरी आहे ना प्रांजलीमध्ये जेवण, मॅन्डेटरी आहे. पुरी भाजी आणि शावणी इडली. एक भजी दाबून झालेले आहेत आपले आणि वडापाव वेगळा. मेंदूवडा मेंदूवडा मेंदू नाही, मेदूवडा. मेदूवडा हां ठीक आहे. आणि आताच आम्ही जे काय खाणार आहे ते आत्ताच, नंतर काय नाही, डायरेक्ट रात्री. हां, आता जे काय खायचं आत्ताच, डायरेक्ट मग रात्री. चला खाऊन झाल्यानंतर भेटू मोठं ब्लॉगवर. बाहेर खूप पाऊस पडतो आहे म्हणून जास्त शूट करता आलं नाही आहे, तुम्ही बघितलंच असेल. चला कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. आपला नाश्ता पाणी झाल्यानंतर आपण निघालेलो आहे आणि सॉलिड पावसाळी वातावरणमध्ये पहिल्यांदा मी बाईक घेऊन, म्हणजे डॉमिनर घेऊन आपली फर्स्ट टाइम मी या रूटला येतोय. तर जबरदस्त मजा येते. आजूबाजूला का ग्रीनरी, पावसाळ्यामध्ये माळशेजची ग्रीनरी बघा. पाऊस सकाळपासून घरातून निघाल्यापासून पाऊस चालूच होता, पण आता जरा पाऊस कमी झालेला आहे. त्याच्यामुळे आपण मोठं ब्लॉगवर बोलू शकतो. पाऊस पडत असेल त्या प्लगमध्ये पाणी जाऊ नये म्हणून आपण प्लग बंद करतो आणि वायर काढून टाकतो. रेकॉर्ड काहीच होणार नाही, व्हॉइस रेकॉर्ड होणार नाही. जर पाऊस पडला तर आपल्याला रेकॉर्डिंग बंद करावं लागेल. फक्त आपण व्हिडिओ शूट करू शकतो. रोडची कामं पण खूप झालेली आहेत छान छान. मध्ये मध्ये डायव्हर्जन पण येतील, पण रोड जरा मोठे करायला लागले. खूप गर्दी दिसत होती मला, कारण की खूप पर्यटक रायडर, 15 ऑगस्टची कोणाची राईड असते. काय करतोय हा भाई हो, त्या राईडमुळे खूप लोक बाहेर पडलेली आहेत. आता आपण डायरेक्ट भेटू. कुठे चालले लोक एवढे? अरे कहा जा रहे हो भाई? आतमध्ये लग्न कार्य असणार कोणा. माझं याचं कारण हे आहे की आम्ही आता चाललोय आपण भीमाशंकरला. मग तिथून बघू. भीमाशंकरला फर्स्ट टाइम चाललोय मी. एक रोड पण एक नंबर आहे, डांबरी रोड आहे. डांबरी रोडवर गाडी एकदम स्मूथ चालते. मतलब लास्ट राईड आमची झाली होती वाराणसी. एक मध्ये छोट्या मोठ्या केली, पण अशी मोठी राईड 500-600 किलोमीटरची नाही केली अजून आम्ही. टाइमच मिळत नव्हता काम, त्यामुळे टाइम काढण्यापुढे श्रावणीला बोलत चल
यार आज काहीतरी जाऊन येऊ, त्याच्यामुळे निघालोय सकाळी 6:30 वाजता. हे बघा, तुम्हाला बोललो होतो मी की रोडची कामं व्यवस्थित झालेली आहेत. बघा मस्तपैकी सिमेंट रोड आलेला आहे. म्हणजे हा शेवटपर्यंत रोड सिमेंटचाच आहे. गाडी चालवलेली खूप मजा आहे. कार चालवलं एवढी मजा येते तर विचार करा बाईक चालवलं किती मजा येतात. की सडनली शार्प वळणं येतात, त्याच्यामुळे बाईक कंट्रोल करणं खूप डिफिकल्ट असतं. सुसाट रोड म्हणून लोक पळवतात, ए भगाव ए भगाव, पण तसं ना, ते रोड वळणाची आहे, त्याच्यामुळे गाडीचं स्पीड तुम्हाला मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर कंट्रोल करताना खूप खूप स्ट्रगल करावं लागतं. ठीक आहे, एवढं ध्यान ठेवा, कारण की या रोडमध्ये जवळजवळ 15-20 वर्ष मी ट्रॅव्हल करतोय. माझ्याबरोबर पण अशा गोष्टी घडलेल्या आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगतो. आणि इथे पहिले पेट्रोल पंप पण नव्हते, आता पेट्रोल पंपची सुविधा पण खूप चांगली झालेली आहे. प्रत्येक ठिकाणी पेट्रोल पंप आहेत. घाट सुरू व्हायच्या अगोदर पेट्रोल पंप, घाट संपल्यानंतर लगेच घाटच्या मध्ये 40 किलोमीटर तुम्हाला काहीच मिळणार नाही. हा बघा, हाच तो डोंगर आपण लांबून बघत होतो, दिसतोय का तुम्हाला? हे बघा, सुंदर सुंदर असा सह्याद्री आपला, हिरवागार धुक्याने झाकलेला. याच जागेवर मराठे मुघलांना चकवा देत होते, कारण की या जंगलांवर फक्त मराठ्यांचंच राज्य होतं. कारण की मराठ्यांना सगळे रस्ते न रस्ते, गल्ल्या ना गल्ल्या जंगलातल्या माहीत होत्या, मुघलांना काहीच माहीत नव्हतं. हे बघा, आपण जरा उशिरा निघालोय. हे सगळे रॅली निघाली यांची 15 ऑगस्टची. आपण पण छोटासा झेंडा लावला देऊ. झेंडे लावणं आणि झेंडे जपणं हा दोन वेगवेगळा भाग आहे. फक्त 15 ऑगस्टला झेंड्याचा मान करू नका, अख्खं आयुष्य झेंड्याचा मान. आता इकडे तिकडे झेंडे पडलेले आहेत, खवा म्हणून झेंडे लावत जाऊन. फायनली इथे माळशेजला पोहोचलोय. माळशेजला पोहोचायच्या आधी आम्हाला वाटलेलं की पाऊस म्हणजे पूर्ण कल्याण डोंबिवली पूर्ण आपल्याला पाऊस भेटला, पण माळशेजला थोडासा पाऊस नव्हता. पण देवाची कृपा, मस्तपैकी इथे बघा वॉटरफॉल आहे. हे बघा, सुपर. मस्त वॉटरफॉल आहे. माळशेजला आलो आणि पाऊस नाही येणार असं होऊ शकतं का? हा, नाही. लाईट पण नाही बघ ना बसला. ट्रॅफिक खूप आहे. धबधब्यामुळे ट्रॅफिक आहे. तुम्हाला रस्त्याच्या मध्ये मधला धबधबा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा, पूर्ण नाश्ता आहेत, सगळा धबधबा आहे. तर आपल्याला धबधब्यातून जायचं नाही आहे. ते मंद मंडळी असे मूर्ख लोक असतात, ते मूर्ख लोकांमुळे ट्रॅफिक झालं, आता कळलं. फायनली आपण माळशेजला पोहोचलेलो आहे. हा बघा, तुम्हाला रस्त्यामध्ये मी खूप सारे दाखवलं. ट्रॅफिक झालेलं आहे इथे, आपली गाडी इकडे उभी आहे. मला मी पुढचा धबधबा दाखवतो. श्रावणी, कसं वाटतंय? एक नंबर. मला सुरुवातीला वाटलेलं आता पाऊस नाही आहे, व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसलं असेल. इथे जे सडनली क्लायमेट चेंज होते ना, ते खरंच आहे मंडळी. क्लायमेट सडनली चेंज झालेला आहे. ते बघा, इकडे मंकी बसलेले आहेत बघा. एक नंबर वडापाव दिलेला आहे त्यांना, आपण मस्त की वडापाव दिलेला आहे. आणि क्लायमेट ते काय करते, फोटो काढायचा का व्हिडिओ काढू? त्याला फोटो सेशन करू आपण. जुन्नर देण्याची आणि ओझर इथूनच जायचं आहे बघा. आता भीमाशंकर इथून. थँक्यू. शिर्डी शिवनेरी 18 किलोमीटर. शिवरायांच्या पराक्रमाचे चिन्ह
शिवनेरी किल्ल्याचा रोड आहे हा, इथून 11 किलोमीटर शिवनेरी किल्ला आहे. आणि हा पूर्ण आपल्याला घाट आहे. आता म्हशी सुकल्यात बघ ना कशा, टिपून दिसते पूर्ण. चला मशीनो वा बाजूला जाऊ द्या, आम्हाला उशीर होतोय. स्वराज्य संकल्प श्रीमंत शहाजी राजे भोसले प्रवेशद्वार, शिवनेरीचे प्रवेशद्वार आलेलं आहे. आपल्याला शिवनेरी क्रॉस करून जायचं आहे भीमाशंकरला. हे बघा शिवनेरीचं प्रवेशद्वार आलेलं आहे. मस्तपैकी कमान, आपला भगवा पण फडकतोय वरती. फोटो काढायचा इकडे. वॉशरूमचा ब्रेक घ्यावा लागेल आपल्याला वॉशरूम साठी. चला हो गया, पहिल्या पेट्रोल पंपला थांबूया आपण. हे आपण जुन्नर शहरामध्ये आलेलो आहे. पेट्रोल पंप शोधावं लागेल आपल्याला. वॉशरूमला जाणं गरजेचं आहे. हे बघा शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्हाला समोर दिसेनच. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपल्याला सरळ जायचंय. लेफ्टला गेलात नाही, बरोबर आहे. आपलं सरळ गेलं तर शिवनेरी आहे. शिवनेरीला तिकडे जातो आपण. तिथं इकडे थांबलो होतो ना. हे बघा महाराजांचा पुतळा तुम्हाला दिसेल. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आपण. आता आपल्याला रूट बघूया. शिवाजी महाराज की जय. एवढा छोटा रोड आहे, एका वेळेला एकच गाडी जाईल. मग असे ट्रॅफिक झालं होतं, बस होती तिथे. एवढीसा रोड आहे, कसं जाणार गाडी? 5 किलोमीटर नंतर घोडेगाववरून आपल्याला राईड घ्यायचा आहे. आणि असा रोड असल्यानंतर आपण कसं होणार आहे? हे बघा मित्रांनो, आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहे, घोडेगाव या ठिकाणी. तुम्हाला एक दृश्य दाखवतो. हे बघा, एक मस्तपैकी डोंगर पठार बोलतात त्याला आमच्यामध्ये. कानूर असं पठार एक नंबर आहे. एकदम त्यासाठी फोटो काढण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे. बारीक बारीक पाऊस पण यायला चालू झाला. 2-3 फोटो काढूया. रोड बघा किती छोटा आहे. याच रोडने आपल्याला शेवटपर्यंत जायचं आहे. पुढे थोडं ट्रॅफिक दाखवते, तर बघूया आता काय ट्रॅफिक. बघा मित्रांनो, डॅम आहे बघा, डॅम. काय नाव आहे डॅमचं? नाव माहिती नाही, मी तुम्हाला नाव सांगेन नंतर. पण हे डॅम आहे. पाणी पूर्ण भरलेलं आहे ते डॅम, म्हणून पाणी सोडले. 2 दरवाजे उघडलेले आहेत. फायनली आपण लवकर जवळ आलेलो आहे. आपल्याला त्या डोंगरावर जायचं आहे. ट्रॅफिक झालेलं आहे इकडे, कारण की रोड छोटा आहे. पार्किंग वगैरे करून ठेवले म्हणून. ग्रीनरी आहे आणि मस्तपैकी बकऱ्या चरतात. बघा कशा बकऱ्या म्हशी. 27 किलोमीटर आहे अजून, वरती जायचं अजून. आणि आपल्याला आजच घरी जायचं आहे की हॉल्ट घ्यायचा आहे ते तुम्हाला नंतर कळेलच. माझा प्रयत्न असेल की घरी डायरेक्ट पोचू. जे काय ते घरी जाऊनच बघूया कसं आहे काय. कारण खूप दिवसांनी गाडी चालवतोय मी आणि माझे जरा हात पण दुखायला लागलेत आणि म्हणजे बॅक ऑलरेडी दुखते. तर बघू कसं जमतंय. या भागात पाऊसच नाही. रोड छोटे आहेत, आजूबाजूला पार्किंग केली आहे. बसेस यायला जागा नाही आहे. म्हणजे ट्रॅफिक तर बसमुळे होते, पण बस यायला जागाच नाही आहे. तर दिली तर कसं होणार? बरोबर आहे. पार्क करून गेलेत गाड्या सगळ्या आणि लोक पुढे चालत गेलेत. ते बघा शेवटपर्यंत ट्रॅफिक आहे. चालत जायला सुद्धा जागा नाही. बघा किती गर्दी आहे बघा. आणि या ट्रॅफिकमध्ये 15 किलोमीटर ट्रॅफिकमध्ये ऑलमोस्ट आम्हाला लागले 2 तास. एकदम वरती चढलो आपण. एकदम फॉगी वातावरण झालेलं आहे. बघा तुम्हाला दिसेल एकदम फॉग. वरती झाडामध्ये बघा फॉग आहे. एक नंबर आहे. एकदम टॉपला पोचलोय आपण, एकदम टॉप. क्लायमेट सडनली चेंज. फायनली 2 किलोमीटर लांब आहे मंदिर. आता चालतोय आपण. बघू, महादेवची इच्छा असेल तर दर्शन भेटेल, नाही तर मग परत जायचंय. किती पण लेट झालं तरी घरीच जायचं आपल्याला. काय हर नो स्टे. हा, नो स्टे. नो स्टे. रात्री गाडी रपारप जाणार, ट्रॅफिक नाही. हो, आणि आता मोस्ट ऑफ म्हणजे सगळे जे आहेत ना पर्यटक मंडळी रिटर्न गेली आहेत. आम्हाला जे येताना जो ट्रॅफिक लागला ना त्याच्यामध्ये बघितलं भरपूर जण रिटर्न गेलेत. सकाळी येऊन या लोकांनी लाईन लावल्यात. 8 तास वेटिंग आहे भीमाशंकरला. पहिलं श्रावण शनिवार. चला कंटिन्यू राहा तुम्ही, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 1 किलोमीटर अगोदरपासून लाईन आहे बघा किती मोठी. इथे पूर्ण लाईन आहे. आपल्याला मुखदर्शन घ्यायचं आहे फक्त.
त्यासाठी आपण बघूया आता काय करायचं आहे. इथे पण वॉशरूम आहे. हो. स्वच्छतागृह आहे, इथे डेपो आहे. हो हो भाविकांना सांगा. हो, इथं डेपो पण आहे आणि इथे सुलभ शौचालय पण आहे. भीमाशंकर बस स्टॉप, बस इथपर्यंत येते. हे मार्केट आहे बघ. ठीक आहे, तर आपण आता दर्शनाच्या तिकडे तशी दिशेने चाललो आहे आणि मुखदर्शन कसं करायचं ते बघू आपण पहिलं. फायनली आपण मुखदर्शनच्या लाईनमध्ये घुसलो आहे. आता लाईन आता बघू. मुखदर्शन रांग 1 तास लागेल दर्शन करायला गर्दीच्यामुळे. मुखदर्शन घेऊन आपण लगेच निघायचं आहे, कारण आपलं कुठल्याही प्रकारचा स्टे करायचा नाही. ठीक आहे, रांग छोटी आहे आणि जवळून दर्शन आपल्याला घ्यायचं पॉसिबलच नाही. 4-5 तास रांगेमध्ये उभे राहणं पॉसिबल नाही. ही बघा, ही रांग श्रावणी चालली आहे पुढे. हे श्रावणी, थंड हो, थंड आले, थंड आले. श्रावणी जाम भडकलेली. कान झालं, त्या कानचा होमगार्ड होता. तर तुम्हाला ते व्हिडिओ तुमचा इंस्टाग्रामवर, यूट्यूब शॉर्ट्सवर बघायला मिळेल त्यांनी काय केले ते. हात उचलतो. त्याची काढली तिकडेच. तर एक व्हिडिओ त्याचा बनवला आहे, तो टाकेल यूट्यूबमध्ये. हे मंदिर आहे. आज जाऊया, बघू. आतमध्ये रेकॉर्डिंग चालू अवेलेबल आहे, तर रेकॉर्ड करू. हे बघा दर्शन. जेवण आलेलं आहे घरगुती. कसं आहे, मंदिराच्या जवळच ना, मंदिराच्या जवळच एक उत्तम भोजनालय आहे. तिथे आपलं अन्नपूर्णा. घरगुती अन्नपूर्णा भोजनालय. वरती बसायची सोय आहे, खालती पण आहे. व्यवस्थित सगळं जेवण भेटतं, बिना कांदा लसूणची. इथे भाजी आलू मटरची, ती मिक्स काहीतरी बटाट्याची भाजी आहे. डाळ आहे, 2 गुलाबजाम, कोशिंबीर, 2 पापड, शेंगदाण्याची चटणी, लोणचं, लिंबू, 3 चपात्या आणि भात बघा, जिरा, तो पण इंद्रायणी आहे. हा बघा, बंद. मस्त आहे. नक्की या, खूप मस्त आहे. चप्पलचा ढिगारा बघा मंदिराजवळ. चप्पल स्टँडची सोय नाही आहे. बघा, हा मेन गेट आहे आतमध्ये जायचा. आणि चप्पलचा ढिगारा बघा, हा बघा. ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी येऊन असं असतं, काही प्रशासनाची सोय नाही आहे. नमस्कार. फायनली आपलं भीमाशंकर देवस्थानाचं दर्शन खूप व्यवस्थित नाही झालंय, ओके झालेलं आहे. कारण का आपण मुखदर्शनाच्या लाईनीत उभं होतो. मुखदर्शनासाठी फक्त त्यांनी एक टीव्हीची स्क्रीन ठेवलेली आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. तुम्हाला ना लांबून तुम्हाला पिंड दिसणार ना काय. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं सांगायचं आहे की जर हे ज्योतिर्लिंगामध्ये येतं भीमाशंकर हे देवस्थान आपलं महादेवचं, तर इथे योग्य प्रकारे पर्यटकांची सोय अजिबातच नाही आहे. इथे फक्त VIP लोकांसाठी सोय आहे. काय बोलता हर्ष? बरोबर आहे. चप्पल स्टँड नाही आहे मंदिराजवळ. चप्पलांचा ढिगारा तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ बघितला असेल मी टाकलेला. प्लस इथे जो मेन गेटवरती होमगार्ड होता त्यांनी माझ्याकडे धक्काबुक्की केली. बाहेर बोर्ड नाही लावलाय मुखदर्शन वगैरे, फक्त लिहिलेलं होतं मुखदर्शन, पण गेट नंबर 3 नाही 2 नाही. आतमध्ये गेला समजलं. तो होमगार्ड हर्षच्या अंगावर आला. त्याच्यानंतर त्याने माझ्यावर बाचाबाची केली. त्याचं तर रील तुम्ही पाहिलीच असेल. आणि एवढं इथे ST स्टँड म्हणजे डेपो आहे. अशा ठिकाणी डेपो आहे म्हणजे पर्यटक भरपूर येतात. प्रायव्हेट व्हेकल्स म्हणा, टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाले पण येतात इथे स्लीपर गाड्या घेऊन. पण पर्यटकांची सोय अजिबातच नाही आहे इथे. रोड एवढा खराब आहे. 15 किलोमीटरचा रोड खराब आहे. 15 किलोमीटरचा रोड खराब आहे आणि छोटा. आणि एकदम म्हणजे एका टायमाला एकच गाडी पास होऊ शकते. एवढं ट्रॅफिक. एवढं ट्रॅफिक होते. 3 तास लागले आम्हाला. आम्ही सकाळी 6:30 वाजता निघालेलो आहे. 3:30ला पोहोचलो. 3:30ला पोचलो. 3:30 पण नाही, 4-4:30 वाजले आलो आपण मंदिराजवळ. आणि दर्शनामध्ये एकदमच बेकार. ठीक आहे,
तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ जास्तीत जास्त सगळ्यांबरोबर शेअर करा.